आजचा दिवसातला सामना असेल। माझ्या साथीला स्कोरर मयूर पाटील, मॅन फॉर्म नारफोली आपण पाहतोय। वरोसे वर्सेस आसरे या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। स्ट्राइक एंडला आहे। आतिश 2 षटकांचा सामना असणार आहे। आतिश डुकरे आणि सचिन डुकरे आपण पाहतोय। गोलंदाज साहिल निकाळजे ओरसी संघाकडून गोलंदाज मार्ग होते आपण पाहतोय। 10-12 पावलांचा रनअप या ठिकाणी स्ट्राइक एंडला आहे। फलंदाज आतिश डुकरे। चला मॅच ऑन होतीये। हा चेंडू जोरदार या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसला। अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। साहिल निकालजे आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय। बघा जर धावा जर रोखायच्या असतील तर याच पद्धतीने आपल्याला गोलंदाजी करावा लागेल। एक चांगली गोलंदाजी मार्ग होती आपण पाहतोय। सुंदर गोलंदाजी करतोय साहिल निकाळजे। आतिश डुकरे स्ट्राइक एंडला आहे। 12 चेंडूचा मारा होणार। 12 चेंडूमध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा गोळा करणं हे गरजेचं असणार आहे। हा पुढचा चेंडू कार्पेट शॉटचा फटका होता। चेंडू जात आहे लॉंग लेगच्या दिशेने। फिल्डर त्या ठिकाणी साबूत आहे। मिळते या 2 धावा। या 2 धाव्याच्या बरोबरीने आता मात्र या ठिकाणी खाता खोलेला आहे त्या फलंदाजाने सतीश डुकरे या फलंदाजाने आणि संघाचं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2। स्वतःचं खातं आणि संघाचं खातं या ठिकाणी खोलेलं आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या अंकावरती आपण पाहतोय। बिनबाद 2 धावसंख्या। अतिशय सुंदर सुरुवात आपण पाहतोय। नियमो अटी या ठिकाणी आहे कारण जय सेवालाल क्रिकेट संघ वावेकर सेवालाल महाराज चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि या 404 डॉट बॉल बघा माझ्या समेत माझे साथी स्कोरर मयूर पाटील मॅन ऑफ द नारपोली वारंवार एक चेंडूचा या ठिकाणी मला स्कोर सांगतात। या ठिकाणी आतापर्यंत 404 डॉट बॉल टाकलेले आहेत आणि या ठिकाणी रन षटकार चौकार सर्व एक महत्वाचं ज्या ठिकाणी तुमचा रन असेल किंवा चेंडू असेल किंवा धावा असतील किंवा डॉट बॉल असतील किंवा षटकार असेल एक सांगत असतात। धन्यवाद मयूर। पाहूया हा खराब थोडासा सतीशकडून आपण फिल्डिंग पाहतोय। 1 रन 1 धावा 64 धावा आपण मानतो। या ठिकाणी 64 धावाच्या बरोबरीने फलकाची धावा आल्या त्या फक्त 3 बिनबाद 3। 4 चेंडूंचा मारा होतोय। 4 चेंडूच्या बरोबरीने धावसंख्या झाली ती म्हणजे 3 या अंकावरती आपण पाहतोय। पहाटेचे मला असं वाटते 3:45 वाजलेले आहेत। 4 वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी मॅच ऑन आहे ती म्हणजे ओरोसे वर्सेस आसरे। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू होता आणि 1 धाव मिळाली। या 1 धावाच्या बरोबरीने 4 या अंकांवरती धावा पोहोचलेली आहे। बिनबाद 4 असे म्हणावं लागेल। कासवाच्या गतिकाने होणार पण या ठिकाणी आपण पाहतोय 1 धावा गोळा करण्यामध्ये आसरे या संघाचे फलंदाज आपण पाहतोय। लेग स्लिपला त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे आपण पाहतोय। हा चेंडू आता मात्र आपण पाहत या ठिकाणी स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडू जातोय। सरळ मिळतीय या धावा आल्या त्या 4 आणि धावफलकावरती धावा आल्यात एकूण 8।
माझं माझा सुपुत्र आहे मंथन धोत्रे, अतिशय सुंदर गीत या ठिकाणी वाजवत आहे. तुमचं मनापासून स्वागत. या आयोजनाच्या माध्यमातून आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. नक्कीच तर पाहूया आपण युवक म्हटल्यावरती थोडासा अभ्यासावरती सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. कारण या ठिकाणी क्रिकेट अभ्यास खेळावरती पण लक्ष द्यायला पाहिजेत. पण नक्कीच आपण पाहतोय सुंदर ऑपरेटिंग करतायत तुम्ही. तुमचं मनापासून स्वागत. साथी स्कोरर या ठिकाणी मयूर पाटील आहे. तुमचं मनापासून स्वागत. सगळं प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. वळूया आपण सामन्याजवळ. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक हाताळणार तो म्हणजे गोलंदाज सुबोध भोसले. आता मात्र या ठिकाणी फटका सजवलाय, परंतु फटक्याखाली त्या ठिकाणी सत्रेक्षक आहे. पकडा झेला जिंका क्रिकेटचा खेळ. ठोक डीजे. फलंदाज मैदानावरती जातोय तो म्हणजे ऋतिक नवाले. ऋतिक नवाले बघा आपल्याला नलावडे. जर आपण पाहूया अजूनही 5 चेंडू शेष आहे. 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे. कमीत कमी 8 ते 10 धावा येणं गरजेचं असणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया सुबोध भोसले गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. सुंदर या ठिकाणी टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतोय. जय सेवालाल क्रिकेट संघ वावेगड सेवालाल महाराज चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पर्व चौथा आपण पाहतोय. शेवटचा सामना या ठिकाणी रंगतोय. जोरदार अपील स्ट्राईक एच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि या ठिकाणी फलंदाज आता मात्र या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजे ऋतिक नलावडे. हा बॅक टू पावलियन ठोक डीजे. धावा जाऊ शकतात, परंतु 8 धावा एका षटकामध्ये आलत्या आणि 3 चेंडूमध्ये तुमचं एकही धाव नाहीये. त्या ठिकाणी बघा सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या या. आता मात्र मोठा फटका आहे आणि हा येतोय सीमा रेखेच्या बाहेर. खणखणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. ठोक डीजे. कारण चौकाराच्या साहाय्याने खेळतो. आता मात्र षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने या ठिकाणी फटका येतोय. सरळ झेल बाद होते. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा बसतोय तिसरा
ते तर आपण पाहतोय या ठिकाणी चांगले फटकेबाजी करत होते. बराच उशीर नो स्ट्राईकला राहिलेले ते आतिश डुकरे आत्ता मात्र आउट होत आहेत. कारण चांगली फलंदाजी करत असताना 13 धावांवरती आउट होत आहेत ते म्हणजे आतिश डुकरे. आतिश डुकरे यांना स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक घेतली, षटकारचा मारा केला, त्यानंतर पुन्हा एकदा फटका चांगला होता परंतु झेलबाद झाले आतिश डुकरे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी समोर येतो फलंदाज दीपेश डुकरे. दीपेश डुकरेचा मोठा फटका होता, जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात धोका होऊ शकतो. हा म्हणता या ठिकाणी बघा हे काय घडतंय, काय होतंय, परंतु दुसऱ्या तिसऱ्या धावांची गरज. या ठिकाणी तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि त्या ठिकाणी 2च धावा मिळाल्या. 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 आणि विजयासाठी असणार आहेत 18 धावांची आवश्यकता. बघा 17 धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत, 18 धावांची गरज आहे. अटीतटी सामना होणार यात काही शंका नाही. कारण वरसे वर्सेस आसरे संघाची पारी समाप्त होतीये. 17 धावा धावफलकावरती, विजयासाठी 18 धावांची गरज. ठोकणार का मग डीजे? तर आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये आल्यात त्या धावा 9 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना परंतु तरी सुद्धा मिळाल्या 9 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये 9, एकूण झाल्या 17 आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. टॉप 7 ला कुठला संघ पोहोचतोय हे पाहणं गरजेचं असणार आहे. जय सेवालाल क्रिकेट संघ वाविगल सेवालाल महाराज चषकचे 2025 या ठिकाणी सर्व कुमारजी चव्हाण आपण पाहतोय. ITC लाईव्ह चे प्रोप्रायटर आणि घर बसल्या या लाईव्ह यूट्यूबच्या मार्फत जे प्रक्षेपण घरी बसल्या या सामन्याचा आनंद लुटत आहेत त्यांचा आमच्या आयोजनाच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर पाहूया आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. येणारी या 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज आपण पाहतोय. सुंदर या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन आपण पाहतोय. तर नक्कीच समोर पंचांचं काम पाहतायत अरुण पारंगे सर आणि द्वारकानाथ भोईर सर, चोरगे सर. हॅलो
आणि यांच्या वतीने या सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनापासून स्वागत. नक्कीच बघा ऑनलाईन या ठिकाणी सामने पाहतात. तुमचं मनापासून स्वागत. संजय माने साहेब सरचे स्वागत. पाहूया वळूया आपण मॅच ऑन होतीये. या ठिकाणी पहिला चेंडू ऑफ साइडला चेंडू शॉट मिड ऑनच्या दिशेने चेंडू येते सीमा रेखेच्या पलीकडे. हा खणखणीत चौकार ठोकती. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी ठोकलेला आहे. सरळ जातोय लेग साइडला कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमा रेखेच्या बाहेर. रामदेव बाबा पतंजली येणाऱ्या 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सुंदर आक्रमक 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 आपण पाहतोय. गोली बल्लेचे रफ्तार आपण पाहतोय. हा चला ज्याच्या जवळ चेंडू आहे त्याने द्यायचा आहे आयोजनाजवळ. आपण पाहतो येणाऱ्या 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. पहिला चेंडूमध्ये चौका, दुसरा चेंडूमध्ये षटकार. हा पुढचा चेंडू आपण पाहतोय सरळ या ठिकाणी जातीय चेंडू बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने 17 त्या ठिकाणी साबूत आहे. एक धाव तर निश्चितच आपण पाहतोय. एका धावेच्या बरोबरीने 11 धावा 10 फरकातील लागलेल्या आहेत. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहे या षटकातील. सुंदर फलंदाजी करतोय. तर नक्कीच आपण पाहूया अजूनही 90 चेंडू आणि 7 धावांची गरज. 9 चेंडू 7 धावांची गरज. एज लागली चेंडूला स्लिपरच्या दिशेने आपण पाहतोय सरळ जातोय गलीच्या दिशेने 17 त्या ठिकाणी साबूत आहे. एक धाव तर निश्चितच. दुसरा धावाचा प्रयत्न नाही परंतु एकच धावामध्ये समाधान. एका धाव्याच्या बरोबरीने 10 फलकावरती धावा लागल्या त्या 12 आणि येणाऱ्या अजूनही चेंडू असणार आहेत त्या 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. अटीतटीचा सामना. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय ओरोसी संघाकडून. पंचांकडे या ठिकाणी अपील मागतात. अवंतर धाव आहे का परंतु पंचांनी अपील ठुकरावलेली आहे. या ठिकाणी मिळतीये निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव संख्या तेथे थांबते ती म्हणजे 12 या अंकांवरती. आणि आपण पाहूया अजूनही 8 धाव्यांची गरज. 6 धावांची गरज सॉरी. ओहो हे काय घडतंय. धोका होऊ शकतो परंतु बॅट कट आहे आणि 1 धाव मिळाली. या 1 धाव्याच्या बरोबरीने धाव संख्या झाली ती म्हणजे 13. 5 धाव्यांची गरज. येणाऱ्या शतक संपण्याचा इशारा. शतक संपल्यानंतर 10 फलकावरती धाव लागल्या त्या 13. येणाऱ्या 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूया काय होतंय. ओरोसे वर्सेस आसरे. बघा सामना रंगतोय तो म्हणजे ओरोसे वर्सेस आसरे या संघांमध्ये आपण पाहतोय. ओरोसे संघाची फलंदाजी आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावा गोळा केल्या आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. डावखुरा फलंदाज षटकारांचा बादशाह चौकारांचा शहेनशाह स्ट्राइक एंडला.
पंच आमच्या दिशेने वळतायत. अवंतर धाव घोषित केल्या पंचांनी एक्स्ट्रामुळे. ज्या ठिकाणी कमी धावा पाहिजेत परंतु या ठिकाणी गोलंदाज खराब करतायत. हा नक्कीच हा जो फलंदाज आहे जो षटकार चौकाच्या सहाय्याने खेळतो त्याला बाईक भेटलेली आहे. वावरले या ठिकाणी तोच फलंदाज. बघा या ठिकाणी एक सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. स्कोर लेगला हा चेंडू जातोय. सतरक्षक त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो खराब फेकतोय आणि ज्या ठिकाणी एक धाव होती आणि त्या ठिकाणी 3 धावा मिळतायत. चौथाचा प्रयत्न आहे. काय होतोय आणि हा फलंदाज बाद. बघा एक धाव होती कन्व्हर्ट केल्या 3 धावांमध्ये. चौथ्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतो. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे ठोक डीजे. तर आपण पाहूया 4 चेंडू आणि 1 धावाची गरज. बघा मोठा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सुबोध भोसले. शुभम आउट झालेला आहे. 1 धावाची गरज धोकावू शकतो या ठिकाणी. विकेट मिळतीये. बाद होतोय फलंदाज. तंबू मध्ये फरतो. बॅक टू पावलियन फलंदाज. पंचांनी आउट दिलेला आहे. फलंदाज बाद होतोय. अच्छा थर्ड अंपायर आहे. पंचांनी घेतलेले का? चार चेंडू आणि 1 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. पाहूया उरस्य संघाला विजयासाठी आपण पाहतोय 1 धावांची गरज आहे. येणाऱ्या 4 चेंडू. आणि हा चेंडू सरळ जातोय. स्कोर लेग अंपायरच्या दिशेने. खणखणीत चौकार. विजयाचा चौकार या